पुणे जिल्ह्यातील नेरा तालुका पुरंदर येथे एका नवविवाहितेस महिलेस माहेरून नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी 50,000 रुपये आणावेत यासाठी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करून मुलीला विश्वासात न घेता जाहीर तलाक दिल्याची घटना घडली आहे। याच कारणावरून सासरकडील 6 जणांविरुद्ध जेजुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुरंदर तालुक्यातील नेरा येथे झहीर कादर शेख, सासू रजिया कादर शेख, सासरा कादर याकूब शेख सर्व राहणार घुले कॉलनी नेरा तालुका पुरंदर अशी आरोपींची नावं आहेत। ज्यावेळेस आम्ही महिला दक्ष समितीमध्ये समझोता करण्यास गेलो त्यावेळेस ते डायरेक्ट म्हणाले की आम्हाला पोरगी नकोय, आम्ही तिला नांदवणार नाही, आम्ही तिला सोडून दिली, आम्ही तिला जाहीर तलाकनामा दिला। मला हा जाहीर तलाकनामा स्वीकार नाहीये। मला माझी एवढीच इच्छा आहे की मला न्यायालयाकडून न्याय मिळावा। मुलीची आत्याचा मुलगा रशीद शेख राहणार मोरगाव आणि ननंद मुन्नी राहणार भिंगवण यांच्या विरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लग्नाला केवळ 5 दिवस होत नाही तोच पती, सासू सासरे आणि अन्य नातेवाईकांनी नवविवाहितेस पीडित मुलीला जाच सुरू केला। तुझ्या वडिलांनी लग्नात सागवानी शोकेस कपाट आणि सोफा दिला नाही, गळ्यातील दागिनाही मोठा दिला नाही, कानातीलही दागिना दिला नाही म्हणून छळ सुरू केला। तर तिच्या नवऱ्यानं तिला तू जर माहेरून वडिलांकडून व्यवसायासाठी 50,000 रुपये आणले नाही तर तुला जड जाईल याबाबत तिला कायम दमदाटी करत तिचा छळ सुरू केला। दुकानासाठी मला पैसे घेऊन ये माहेरी जाऊन। मी म्हणले की माझ्या आई वडिलांची एवढी परिस्थिती नाहीये की ते तुम्हाला पैसे देऊ शकतात। त्यावर माझे नवरा मला लाथाबुक्कांनी मारहाण करू लागले, मला दमदाटी देऊ लागले। मी त्यांना म्हणलं की तुम्ही असं करू नका, मी पोलिसात तक्रार करेन। तर मला म्हणले जर तू पोलिसात तक्रार केली तर मी तुला जाहीर तलाकनामा देईल, जाहीर तलाक देऊन तुझं आयुष्य बर्बाद करू असा दम देऊन मारहाण करण्याचा भयानक प्रकार घडलाय। अत्याचार झाला, मला एवढा त्रास दिला गेला, तो त्रास करून सुद्धा मला तलाक दिला गेला। अखेर मला तलाक दिला गेला। माझी एवढीच इच्छा आहे की माझ्याबरोबर जे झालं ते दुसऱ्या मुलीबरोबर व्हायला नकोय। जे तोंडी तलाक देऊन पोरीला तोंडी तलाक दिला असे म्हणतात, हे तलाक नकोय, हा तलाक बंद व्हायला पाहिजे कुठून तरी। कारण पोरीला माहित देखील नसताना 3दा म्हणतात तलाक 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 आणि तलाक देतात। अखेर या जाचाला कंटाळून पीडित मुलीनं नीरा पोलीस चौकीला धाव घेतली आहे। तिच्या नवऱ्यानं वर्तमानपत्रामध्ये जाहीर तलाक देऊन आपली पाशवी वृत्तीचं दर्शनच घडवलं। विशेष म्हणजे या नवविवाहित मुलीचे आणि तिच्या वडिलांचं नाव वर्तमानपत्रामध्ये छापून तिची बदनामी कशी होईल याचा पुरेपूर प्रयत्न सासरच्या मंडळींनी केला। असे मुलीबरोबर जो अन्याय झालाय 1 महिन्यामध्ये, तिला 1 महिन्यात सोडून दिलं। आता तिला कोण न्याय देणार? असं जर होत असलं तर काय होणार? त्यांनी तोंडी तलाक दिला आणि झाला असं म्हटलं तर असं होत असेल तर मुलीचं आमच्या काय पुढचं? आमच्या मुलीचं काय हे? आता आम्ही काय करायचं? आम्हाला जर कुठून असेल तर आम्हाला न्याय मिळावा। आणि आमची ही परिस्थिती अशी आहे की आम्ही खूप आणि आम्ही जर तरी सांगितलं होतं की आमची परिस्थिती गरिबी आहे तर तेव्हा त्याने सांगितलं होतं की चालेल तसं काय नाही, आम्हाला एका ड्रेसमध्ये मुलगी द्या। पण लग्नाच्या 4-5 दिवसातच त्यांनी हे सुरू केलं असतं। त्याच्यानंतर त्या मुलीला रोज त्रास द्यायचे तरी आमच्या मुलीने सांगितलं नाही काय। पण शेवटी त्यांनी तिला खूपच हे करायला लागले, मारहाण करायला लागले, त्रास द्यायला लागले। तेव्हा मी गेले, पाहिलं, समजवलं तरी सुद्धा त्यांचं आणि शेवटी आम्हाला त्यांनी तलाकनामा पाठवलं। या प्रकरणी जेजुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। केवळ पैसे आणि सागवानी कपाटासाठी पीडित मुलीचा छळ करून पत्नी पोलिसात तक्रार द्यायला गेली म्हणून तलाक देणं हे कशाचं धोतक आहे असा प्रश्न मुलीच्या आई वडिलांना पडलाय। क्षुल्लक कारणावरून मुलीला त्रास देणं हे चुकीचं असून मुस्लिम समाजातील जामा मशीदचे हाजीब अजहर शहा आणि मुस्लिम समाजातील युवकांनी या घटनेचा निषेध नोंदवला। सध्या मुस्लिम समाजामध्ये अशी एक काही लोकांकडून रूढी परंपरा आणण्यात येत आहे की थोडे घरामध्ये जर भांडणं झाली तर सरळ नवऱ्याने उठायचं आणि आपल्या बायकोला तलाक द्यायचा किंवा बायकोने आपल्या नवऱ्याला तलाक द्यायचा आणि विभक्त व्हायचं। परंतु तलाक नेमकं काय आहे आणि हक्क कधी देण्यात येतो किंवा तो का देऊ नये या बाबतीत आज आपल्या समोर मौलाना आहेत आणि तेच आपल्याला याबद्दल एक मार्गदर्शन करतील। तो मौलाना, कुछ छोटे छोटे नॉर्मल झगड़े पर भी लोग अब तलाक दे रहे हैं और इसके वजह से जो इस्लाम और मुसलमान बदनाम हो रहा है, तो इस बारे में आपकी राय क्या है? ये तलाक ये बहुत ही अल्लाह के नज़दीक और अल्लाह के रसूल के नज़दीक इंतहाई नापसंद चीज़ है।
और आज के इस दौर के अंदर थोड़ी थोड़ी सी बात पर, थोड़े थोड़े घरों के झगड़े पर और जहेज के माल पर कि ये तलाक दी जा रही है। तो ये तलाक कब जायज़ होती है, कब नाजायज़ होती है, और कब देना चाहिए और कब नहीं देना चाहिए। तो हम इस काम के अंदर अपने इस्तिकामत से काम ले, सब्र से काम ले, और दूसरे के जैसे ये तलाक देना इंतहाई बुरी बात है, लेकिन इसके अंदर हम मुफ्तियान इकराम से राब्ता कायम करें और उलमा इकराम के पास बैठे और थोड़ी थोड़ी से बात पर हम तलाक ना दें। फराज भाई, आपको इस बारे में क्या कहना है कि छोटे छोटे झगड़ों में जो तलाक दी जा रही है, या सही है या गलत है? ये गलत है, क्योंकि ये सोच समझ के करना चाहिए कि जो चीज दोनों की जिंदगी में मसला रहता है, अगर ये अपन ये सोचेंगे हर थोड़ी सी चीज की वजह से अपन तलाक देंगे तो दोनों की जिंदगी खराब है। और दूसरी बात ये है कि दोनों के खानदानों के अंदर इसका इंतजार पैदा होने वाला। तो इसके लिए अपन जो बड़े अपने जो लोग है घर में के उनको बढ़ा के और ये बात को जो छोटी छोटी चीज के ऊपर होने वाले झगड़े इसको खत्म करके इसको रास्ता निकालना चाहिए। पैशासाठी नवविवाहितेचा छळ केल्या प्रकरणी पती सासू सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। सी मूव्हीज एन न्यूज साठी प्रतिनिधी अब्बास शेख, दौंड, केडगाव।